हाय गाईज, राधे राधे, वेलकम टू चिक वेंडेटा. सो आज काही नाही, आपण 3-4 दिवसानंतर व्हिडिओ काढत आहोत. अँड कंटेंटच असं आहे की मला आज व्हिडिओ काढावं लागलं. सो सकाळपासून आम्ही खूप बिझी होतो, घरामध्ये खूप कचरा वगैरे पसारा वगैरे होता, ते आम्ही काढत होतो. आणि आज आमच्या घरी कोणते आले, कोण आले दाखवते. ओके, आय कांट स्वाईप दिस कॅमेरा. मागे करू शकत नाही ना पण. सो आय कॅन डू. आणि हे बघा कोण आले. 2, 1 बूम. आई इथं बघ. अँड ही आहे माझी आजी, माझी आई, क्यूट आई. अँड आई आली गावाकडून. सो गावाकडून आल्यानंतर तुम्हाला कळणार आजी आहे, भरपूर भाज्या वगैरे आणली आहे. आय विल शो एव्हरीथिंग टू यू. आणि आई काढत आहे काय. आई काय काढतेस तू? आई काय काढतेस? काय काढतेस? कोथिंबीर निसत आहे. दिस इज कोथिंबीर. ही आहे मेथी. ही कशाची भाजी आहे? करडी. ओके, ही आहे करडीची भाजी. ह्याच्यात काय तूप आहे, फुलं आहेत, त्याच्यात ताक आहे. आय डोंट नो व्हॉट इज कॉल्ड दॅट अगेन. आणि ती आहे चिंच, चंदा काकूच्या शेतामधली चिंच. वाटाण्याची भाजी, कांद्याची पात, सोलत आहे, मुरमुरा. ती कचरा घरात दिसतच राहतो कोणते, इग्नोर करा त्याला. आणि ही तर माझ्याच घरचं आहे, क्रीनो. नाही बघणार, खूप गारट्यात झोप आहे कारण की सकाळपासून आम्ही पसारा वगैरे काढत होतो. सो हा होता खूप चिरकत. आणि गाईज ही आहे माझी आजी, क्यूट आजी. आणि जसं की मी तुम्हाला सगळ्या भाज्या वगैरे सांगून दिली. अँड आता काही कळत नाही आहे मी काय बोलू. चेहऱ्याच्या ग्लोवर ते बोलू का थोडं. काय ना, सेल्फ ऑब्सेस्ड आहे मी. चेहऱ्यावरती जी ग्लो आहे एक तर आहे ती की मी सकाळी लवकर उठत आहे. आय एम टेकिंग वॉर्म वॉटर. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप घालतो आणि ते घेते मी एक ग्लासमध्ये. आणि मी ABCची कँडी केली आहे, म्हणजे आवळा, बीटरूट आणि कॅरेट ह्याला मी स्टीम करून घेऊन मग त्याच्यानंतर शिजवून त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर पावडर वगैरे टाकून, साखर टाकून एकदम त्याला मिश्रण केल्यानंतर मग त्याला त्याची कँडी बनवली मी. ती घेते सकाळी. अँड 7:30च्या आधी जेवून घेते संध्याकाळचे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आय जस्ट स्माईल केल्यानं काय नाही, चमकत जास्त. ओके फाईन, इग्नोर बॅकग्राऊंड व्हॉइस बिकॉज माय मॉम शी इज ऑन अ कॉल. अँड झाले म्हणजे सगळं वगैरे, साफसफाई वगैरे झाले. अँड खूप कचरा वगैरे होता सकाळपासून. आणि मी कचरा काढावं म्हणून 3-4 दिवसापासून असं विचार करत होतो की अरे यार आता काढावं. ते काय झालं ना, घरामध्ये क्रीनो असल्यामुळे आम्हाला पसारा काढता येत नाही. की जरा काय आवाज आला कपाटाचा ह्याचा त्याचा की लगेच पळून येतो. मग नंतर आम्हाला त्याला सांभाळायला पाहिजे, मग पण कचरा पण काढायला पाहिजे, होत नाही ते. सो झाले, साफसफाई झाली. अँड आय एम व्हेरी मच पीसफुल नाव बिकॉज आम्ही असं न्यू इयर वगैरे काही मानत नाही. बिकॉज ऑफकोर्स मराठी लोकांचा, हिंदू लोकांचा उगादी आणि गुढीपाडवा हाच सण असतो जिथं आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. सो जस्ट इन केस, म्हणजे आता निघालं तर निघालं. सो आम्ही कचरा वगैरे सगळं काढून टाकलो न्यू इयरच्या आधी. अँड पूर्ण घर एकदम असं ना चकाचक साफ करून टाकलेत. पाय खूप दुखत आहेत. आणि मी आत्ता म्हणजे व्हिडिओ असा आत्ताच नाही यार, कधी झाले 1-3 तास झाले मी आंघोळ करून. सो आंघोळ करून दिवा लावायचं, मग ते सगळं झालं. आणि आता मम्मी स्वयंपाक बनवते. सो लेट्स सी मम्मी काय स्वयंपाक बनवते. ॲक्च्युली शी इज ऑन अ कॉल बट स्टील विल ट्राय टू डिस्टर्ब बिकॉज लेकरांचं काम आहे आपल्या मम्मीला सतवायचं. मम्मी फोन कॉलवरती आहे आणि कांट डिस्टर्ब हर.
वॉन्टेडली आय कांट डिस्टर्ब बिकॉज फोनवरती माझी तारीफ करत आहे. आय लव्ह. मला खूप आवडते की फोन कॉलवरचं माणूस माझ्या विषयामध्ये विचारत आहे आणि ती माझी तारीफ करत आहे. आणि मम्मी इज लाईक या शी इज सो गुड, शी डज दॅट, शी डज दिस. ऑफकोर्स म्हणजे लाईक तारीफ कुणाला आवडत नाही, सगळ्याला आवडते. सो मम्मीचा फोन झालाय कट आणि मम्मीला विचारत आपण, मम्मी स्वयंपाक काय करतेस तू आज? भाजी करायची. कशाची? कांद्याची. कांद्याची भाजी. डोंट बिलीव्ह, आम्ही दोघी माळ घातलो, आम्ही कांदा नाही खात. ओके, कांद्याची भाजी घरच्या लोकांसाठी. माझी आजी आली, जसं की तुम्ही बघितलं, ती खाती, ती काही खाती, गुंडी गुंडी. तिला ऐकू जायला पाहिजे नाही, असं सांगून ठेवलं. ठीक आहे, कांद्याची भाजी कसं बनवायची मी नाही दाखवू शकत कसं बनवते, कारण की कचरा खूप करते माझी मम्मी. स्वयंपाक करते एवढ्या माझा गॅसवरती एवढा कचरा, बाजूला कांद्याचा कचरा काढायला पाहिजे होतीस ना तू आतापर्यंत. डोळ्यामध्ये पाणी येते कचरा ठेवून तिथं. दुसरं बाजूला होतं. बेइज्जत. किंमतच नाही ना माझी घरामध्ये, किंमतच नाही. किंमत आहे का माझी? भरपूर आहे. भरपूर आहे. अरे मला एक पप्पी दे ना. आज एक अगं नको नको. अरे अरे करपुलेट, शेंगदाणे करपुलेट. नको देऊ नको. ओके, अरे यार परत लॅडर दिसतोय. लॅडर आम्ही यूज केलो होतो पंखे वगैरे साफ करण्यासाठी. तो आलाय बिचारायला, पण ब्लॉगमध्ये यायचं असेल म्हणून आलाय. त्याचं काही नाही आपण करू शकणार. I can't ignore men. I can't ignore. When someone wants to come in my vlog, I just welcome them. I just welcome. आता हे तुम्हाला इकडची लाईट मी ऑन केली, ती पण दिसलं असेल. इथून भप म्हणून असं आला, हो ना, दिसलं असेल. काय नाही करू शकत. मी म्हणले, आताच म्हणले ना, एव्हरीवन इज वेलकम इन माय ब्लॉग. एव्हरीवन इज वेलकम. आता हे बघा, बॅकग्राऊंडमध्ये माझी मम्मी पण बोलते, माझी आजी पण बोलते. त्यांना माहिती आहे की मी ब्लॉग बनवते. स्टील त्यांना बोलायचे, बिकॉज माझी आजी आत्ताच आली, जस्ट लँडेड. ट्रेनमधून लँड केले, फ्लाईटमध्ये लँड. लातूर ती इथं यायला फ्लाईट कुठे असणार है ना. सो परत सेल्फ ऑब्सेस्ड. मी 100दा तरी बघून घेते माझ्या स्वतःला. 100दा तरी बघून घेणार की अरे यार एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गोईंग गुड, असं वगैरे वगैरे सगळं बघून घेणार. अरे हे काय याच्यामध्ये भांग पडले, आता काय केस गेले टेन्शनमुळे. टेन्शनमुळे केस गेले. माझे शब्द पण असे हलगत आहे, कारण की थंडी खूप आहे. हैदराबादमध्ये सध्या खूप थंडी आहे, गावापेक्षा तर कमीच आहे. आई स्वतः म्हणत होती की गावाकडं खूप थंडी आहे म्हणून. अरे यार, आणि मी मध्ये जागरण वगैरे गेले होते आजीच्या गावाला. सो खूप थंडी, म्हणजे तुम्ही 4-5 पांघरुणं घ्या तरीही तुम्हाला थंडी वाजणार म्हणजे वाजणार. आणि इनफॅक्ट हैदराबादमध्ये आम्ही स्वेटर घालून पांघरून घेऊन फॅन ऑन करून झोपतो, कारण की एव्हरी इंडियन किड, आय डोंट अबाउट एव्हरी इंडियन किड, बट मी आणि माझा छोटा भाऊ आणि माझा मोठा भाऊ इथे नाही आहे, ही इज इन उझबेकिस्तान. सो आमच्या तिघांनाही फॅन लावल्याशिवाय झोप येत नाही, कितीही थंडी असो. इनफॅक्ट बाहेर जर बर्फ जरी असली, आम्हाला फॅन पाहिजे. फॅन इज मॅन्डेटरी. आम्ही फॅनला बघितल्याशिवाय आणि ती गर्र गर्र आवाज आल्याशिवाय नाही झोप येत, नाही झोप येत. काय हेल्पलेस. मम्मी तर आमची 5-6 पांघरुणं घेते, स्वेटर घालते, तोंड झाकते, नाक एकदम असं एकदम बंद करून ठेवते, अँड देन शी स्लीप्स. आम्हाला फक्त एक स्वेटर आणि टोपी घातली डोक्यावरती आणि पांघरून घेतल्यावर तोंडावरती. पांघरून घेऊन फोन यूज करणं मजा येते ना. नाही यूज करायचा, डोळे खराब होतात ना तुझे. पांघरून घेऊन फोन यूज करतो, यूज करतेस तू फोन? नाही करायचं, डोळे खराब होतात ना बिचारी बाई तुझी. हे बघ, नाही बघ किती छान चेहरा आहे माझा. वेगळी गोष्ट आहे, मी पण यूज करते, खूप कमी यूज करते. नाही जात मी 11च्या नंतर फोनच यूज करत नाही. मी 11च्या नंतर फोन यूज नाही करत. ओके फाईन. माय मम अँड माय आजी, दे आर टॉकिंग अबाउट समथिंग एल्स, जे मला ऐकायचं नाही आहे, बट आय कांट इग्नोर दॅट बिकॉज इट्स अबाउट मी.
की मुलगी अशी आहे तशी आहे, काम करत नाही. आता माझी मम्मी फोनवरती म्हणत होती ना, अरे यार माझी मुलगी खूप छान आहे, काम करते, हे करते ते करते. आता लगेच दोघी मायाली की बसून माझ्या तारीफ नाही माझी नाही निघत, शिवी नाही निघत. मी खूप छान आहे, मी शिवी देत नाही, खरंच नाही देत. आय डोंट नो वाय पीपल कॅन ट्रस्ट मी वेन आय सी दॅट आय वोंट यूज बॅड वर्ड्स. आय मीन लाईक सिरियसली आय डोंट यूज बॅड वर्ड्स. नाही, मी बॅड यूज नाही यूज करत. आय एम व्हेरी गुड, आय एम व्हेरी इनोसंट, डिसेंट, हॅपी. खूप वेगळं जाते ब्लॉग, आय नो दॅट. चाललंय, बघतोयस आत्तापर्यंत, बघतोयस ना आत्तापर्यंत. जर बघत असशील ना यार, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सहन केलास ना बाबा मला. आणि जे काही व्हिडिओ बघत आहे, जे कोणी व्हिडिओ बघत आहे, मीन लाईक असो मुलगी असो मुलगा असो, पण थँक्यू आहे यार, सहन केलात तुम्ही माझी फालतूगिरी या ब्लॉगमध्ये. बट नो, फाईन, इट्स फाईन. ॲक्च्युली मी ट्राय करत आहे अँड लाईक ट्राय करण्याला तर काही हरकत नाही आहे, ऑफकोर्स. आय मीन लाईक या. सो बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज येते मला असं फोनमध्ये. अरे यार तुम्ही थांबा, मी एकदम गप करते म्हणून असं पण नाही म्हणता येणार ना. तुमच्या लोकांना पण नाही सोडून जाऊ शकत मी आता, बिकॉज या दॅट्स इट. ती होतं एक टाईपचं, एक होऊन जातं की अरे यार आपण व्हिडिओ काढतो, फक्त व्हिडिओ काढायचा, लोकांना डिस्टर्ब करून द्यायचं नाही मध्ये, कारण की तुम्हाला माझी आवाज येत नसेल ना. हो ना, हो. सो फाईन, ओके. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर टू युअर फ्रेंड्स इफ यू लाईक माय व्हिडिओ. हां, राधे राधे.